निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रस्तुत करता राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट्स। सर्व प्रकारच्या वाहनांचं स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटाणा पाटा समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर। नमस्कार बिंदास। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभेचा महासंग्राम सुरू आहे आणि या महासंग्रामामध्ये अनेक थरारक नाट्यमय पद्धती आपण बघितल्या आहेत। बिंदासच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टींना हात घालत असतो। अशाच एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा विषय आज बिंदास कट्टा या कार्यक्रमामध्ये आपण घेणार आहोत आणि या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले आहेत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या असलेल्या दलित महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष काय नाव ताई? संगीताताई आहिरे। संगीताताई आहिरे आपल्यासोबत आहेत। सगळ्यात पहिला महत्त्वाचा विषय असा आहे की नगरपालिकेमध्ये मी 25 वर्ष सत्ताकारण केलं आहे आणि 25 वर्षाच्या सत्ताकारणामध्ये नगरपालिकेचा परिपूर्ण विकास करत महाराष्ट्र शासनाचे असेल देश पातळीवरील असे अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत। त्यामुळं गावाकडचा जो विकास आहे तो कसा करायचा मला चांगलं माहिती आहे असं वारंवार डॉक्टर दिनेश परदेशी जे आहेत यांची समर्थक असेल किंवा ते असतील तर सांगतात। तर शहरातली स्थिती काय आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये काय सांगाल? शहरात बघायचं जर झालं तर आता आमच्या वैजापूर तालुक्या म्हणजे वैजापूर शहरामध्ये ठिकठिकाणी अशा नाल्या खूप गच्च भरलेल्या आहेत। मच्छरचा खूप त्रास आहे। मच्छरचा इतका त्रास आहे तर ते मच्छरनी म्हणजे आजार पण खूप चालू साथ जोरात आजाराची पण साथ खूप चालू आहे। काही विकास काही म्हणजे वैजापूरचा झालेला नाही आहे। नगरपालिकेच्या माध्यमातून काहीच विकास झाला नाही। पाणी फिल्टरचं पाणी नाही त्याच्यामुळे पण शारीरिक समस्या खूप वाढलेल्या आहेत आणि हे आपलं त्यांचं म्हणजे थोडक्यात असं आहे की काही विकास झालेला नाही पण विनाकारण विकास झाला असं म्हणतात तर विकास कुठंच झालेला नाही। खंडोबानगरमध्ये आम्ही बघतो आम्ही प्रचार फेरी दरम्यान खंडोबानगरमध्ये गेलो होतो अक्षरशः त्या खंडोबानगरमध्ये घरात पाणी गटारीचं नाल्यांचं पाणी त्या महिलांच्या घरामध्ये विकासच नाही ना। नाल्या म्हणजे डायरेक्ट जर घरामध्ये नालीचं पाणी तर विकास कुठंच विकास झालेला नाही। वैजापूरचे जे आमदार आहेत प्राध्यापक रमेशजी बोरणारे ज्यांचं तुम्ही काम करताय तर आमदारांना कुठल्या गुणांमुळं किंवा कुठल्या कार्यामुळं लोकांनी त्यांना स्वीकारावं किंवा लोकांनी पुन्हा त्यांना एक संधी द्यावी काय वाटतं? सरांचं कार्य खूप महान आहे। या वैजापूर तालुक्यामध्ये खुर्ची सम्राट खूप आहेत पण कार्य सम्राट फक्त रमेश पाटील बोरणारे सर आहेत। म्हणून या खुर्च्या सम्राटांचं सगळ्यांना माहिती आहे खुर्ची सम्राट भरपूर राहतात पण हे सर्वसामान्यांच्या म्हणजे सर्वसामान्यांच्या मनातलं जाणून घेणारे सर्वसामान्यांचा विचार करणारे जनतेसाठी मंत्रालयाचे उंबरटे झिजवणारे सातत्याने प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा करणारे असे आमदार साहेब रमेश पाटील बोरणारे सर आहेत। म्हणून मला वाटतं बोरणारे सरांना सर्वांनी निवडून द्यावं। विरोधक टीका करतात त्यांनी डांबर खाल्लं खडी खाल्ली मुरुम खाल्ला सिमेंट खाल्लं गट्टू खाल्ले आणि बऱ्याच काही गोष्टी खाल्ल्या म्हणजे भ्रष्टाचार केला। तर खरंच भ्रष्टाचार केला आहे की आमदारांकडं बघण्याचा दृष्टिकोन जो आहे काल चंद्रकांत खैरे यांनी एका सभेमध्ये बोलता सांगितलं की यांच्याकडे एक हिरो होंडाची गाडी होती आणि एक JCB होतं मग ही संपत्ती कुठून आली असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला सभेमध्ये बोलता। तर काय सांगा तुम्ही त्याबद्दल काय वाटतं? सरांचं जर म्हणण्याचा विचार जर केला सरांच्याबद्दल जर बोलण्याचा विचार केला सरांसारखं इतकं स्वच्छ मन नीतिमत्ता स्वच्छ वारकरी संप्रदायातलेच सर एवढं सगळं सरांचं कौतुक मुळातच हे विरोधिकांना हे सरांचं कौतुक ऐकावलं जात नाही। सरांचं इतकं जय जयकार होतो कारण की त्यांचं कार्य महान आहे। सरांनी खूप कामं केलेली आहेत। सरांनी तळागाळातल्या व्यक्तीच्या मनात घर केलेलं आहे हे समोरच्याला ते बघवत नाही। समोरच्यांचे काही म्हणजे तसं त्यांना बोलायला पण काही नाही मग काहीतरी सरांना बोलायचं। आज त्या माणसाने सर्वसामान्याच्या जनतेच्या तळागाळाशी जाऊन कार्य केलं त्या माणसाबद्दल यांच्याकडे बोलायला काहीच नाही मग काय बोलणार आहे? बोलायसारखं काही नाही मग असं काहीतरी बोलायचं आहे। दुसरं आरोप प्रत्यारोप करायचे पण सरांवर एकही आरोप त्यांच्याकडे करण्यासारखा नाही आहे। ते कसं काय म्हणतात ना ते बिनबुडाचे आरोप करत राहायचं बस एवढंच आहे त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही। काय वाटतं शहरामध्ये आणि गावामध्ये ग्रामीण भागामध्ये 3 उमेदवार आहेत डॉक्टर दिनेश परदेशी प्राध्यापक रमेश बोरणारे आणि एकनाथराव जाधव। तर या 3 उमेदवारांमध्ये कशा पद्धतीची लढत होईल आणि लोक कोणाला प्राधान्य देतील? तसं जर पाहायला गेलं तर सरांचा विजय निश्चितच आहे कारण की सरांनी खूप विकास कामं केले। सरांनी सर्वसामान्यांसाठी विकास केलेला आहे। सर्वसामान्यांसाठी त्यांनी मुस्लिम समाजाला निधी दिला हिंदू समाजाला निधी दिला दलित समाजाला निधी दिला प्रत्येक धर्मातील प्रत्येक जातीतील व्यक्तीसाठी त्यांनी निधी दिला। सर्वांचे कामं त्यांनी केले। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जनतेच्या मनात घर केलेले प्रत्येकाचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत। प्रत्येकाचे प्रश्न त्यांनी आपले प्रश्न म्हणून सोडवलेले आहेत। दुसरी गोष्ट सगळ्यांच्या समस्या ते आपल्या समस्या म्हणून सोडवतात
म्हणून एकच वैजापूर तालुक्यामध्ये फक्त एकच विजय, तो म्हणजे रमेश पाटील बोरणारे सर. जसं आपण गावाखेड्याकडे जातोय, तुम्ही जसं सांगितलं की विकास केला आणि सरांनी सुद्धा भाषणामधून सांगितलं आहे आमदार महोदयांनी की ज्या गावामध्ये डांबर पोचलं नव्हतं स्वातंत्र्यानंतर त्या गावामध्ये डांबरीकरण करण्याचं काम मी केलं आहे. आणि याच अनुषंगानं विरोधक म्हणतायत की त्या गावात काम याच्यासाठी केलं आहे की तुम्हाला त्यामध्ये पैसे खायचे होते भ्रष्टाचाराचा. तर तो मुद्दा वारंवार उचलला जातो आहे की कुठलंही काम असेल तर ते भ्रष्टाचार होत आहेत. परंतु या सगळ्या गोष्टी बोलत असताना खंडाळा येथील सभेमध्ये आमदार बोलले की जर मी खरंच भ्रष्टाचार केला किंवा कामं निकृष्ट झालेत तर मग ती गुत्तेदार कोणासोबत आहे असा सवालसुद्धा त्यांनी केला होता. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टींकडे बघता एक चिखलपीक सुरू आहे, त्यावरती काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? सर काय माहिती का, विचार करणाऱ्याची विचारशैली वेगळी असते. सरांचं इतकं स्वच्छ, मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं का सरांचं व्यक्तिमत्व खूप स्वच्छ आहे. सर ही व्यक्ती अशी आहे, कोणाचं 1 रुपया नाही खाणार. हे डांबर काय डांबर यांना खायचे होते. सरांनी विकास करून दाखवला, यांना डांबर खायला भेटलं नाही. सरांनी विकास करून दाखवला, यांना खडी खायला भेटली नाही. मग नाव कोणाचं लावायचं, सरांचं लावायचं. पण तुम्ही विचार करा, 1947 नंतर ज्या सुविधा आपल्याला उपलब्ध झाल्या, काही खेडेगावात असं होतं तर त्यांच्याकडे 20-20 वर्षापासून रस्ते नव्हते. सरांनी तो विकास करून दाखवला. जर विकास नसता केला तर सर्वसामान्यांनी ते विकास सांगितलं असतं ना, विकास नाही केला. आज आम्ही खेडोपाडी प्रत्येक खेड्यात जातो, तिथं लोक म्हणजे हिमतीने सांगतात, हक्काने सांगतात, बोरणारे सरांनी आमचा रस्ता करून दिला. सरांनी एक शब्द दिला होता, ज्या गावामध्ये मी डांबर टाकणार नाही त्या गावात मतदान मागायला येणार नाही. सरांनी त्यांचा शब्द खरं केला. पण हे विरोधिकांना ते बोलायला काही जागाच नाही. त्यांना असं वाटतं आता इथं पण आपल्याला बोलता येत, तिथं आपल्याला बोलता येत नाही, बोलायचं काय, मग हे बोलायचं. तर आमचे सर नक्कीच असा कधीच प्रयत्न करणार. सर फक्त सर्वसामान्याचा आणि या वैजापूर तालुक्याच्या जनतेचा विकास कसा होईल हे सरांचे चित्र फक्त डोळ्यासमोर असतं, बाकी दुसरं काहीच नाही. आज प्रचार कार्यामध्ये जर बघितलं तर सरांचे जे घरचे आहेत, त्यांच्या मिसेस आहेत, सौभाग्यवती आहेत, त्या एक महिलांचा चमू घेऊन गावखेड्यापर्यंत प्रचारासाठी जात आहेत. दुसरीकडे जर बाजू बघितलं तर त्यांच्या कन्या ऐश्वर्याताई, त्यासुद्धा एक महिलांचा युवकांचा एक गट घेऊन प्रचार कार्यात जात आहेत. आणि असे अनेक लोक आहेत जे सगळे कामाला लागलेत. तर विरोधकांकडून हा प्रश्न उद्गारला जातो की घरातील 3,000 कोटी रुपयांचा जर विकास केला असेल तर माणूस घरात बसून निवडून येईल, मग यांना प्रचाराची काय गरज आहे? सर घरात बसून निवडून कोण येतात? जे सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला येतात ते निवडून येतात. सर एक सर्वसामान्य व्यक्ती. सर कधी आमदाराची, आम्ही स्वतः आमदार आहे असं सरांना कधी वाटत नाही. सर जर आम्हा सर्वांना आमदार म्हणतात, सरांना असं म्हणजे भूषण नाही आहे ना का मी आमदार आहे म्हणून. आता सोन्याचा चमचा जन्माला घेऊन तोंडात आले का त्या लोकांना काय राहतं, मी आमदार आहे, मी असं आहे, मी निवडून येईन. पण तसं नाही. सर सर्वसामान्य व्यक्तीचा विचार करतात. म्हणून त्यांच्या घरातली प्रत्येक व्यक्ती, त्यांच्या पत्नी झाल्या, त्यांच्या भाऊजाई झाल्या, त्यांच्या कन्या झाल्या, आमचे संजू भाऊ झाले, हे आमच्यात मिसळून आमच्यासारखं काम करतात. त्यांच्याकडे स्वाभिमान आहे. तो स्वाभिमान फक्त काय, माझ्या जनतेचं, माझ्या वैजापूर गंगापूर तालुक्याचं भलं झालं पाहिजे. ह्या लोकांसारखा स्वाभिमान नाही त्यांच्याकडे. मी कुठं आहे, मी कोणत्या खुर्चीवर आहे, हा स्वाभिमान आमच्या सरांना कधीच नाही. फक्त त्यांना कोणता स्वाभिमान का, ही प्रजा माझी आहे, या प्रजेसाठी मी काय करायचं, ही सर्वसामान्य जनता माझी आहे, या जनतेमध्ये मी कोणत्या प्रकारे उभं राहायचं, एवढं स्वप्न आमच्या सरांचं राहतं. मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती 1-2 दिवसापूर्वी, तुम्ही त्या सभाला असालच. काल उद्धव ठाकरे यांची पण सभा झाली. तर दोन्ही सभेपैकी कुठल्या सभेला जास्त गर्दी होती, काय सांगाल? सर तसं जर पाहायला गेलं तर ह्या कालच्या सभेला आमच्या शिंदे साहेबांच्या सभेला इतकी गर्दी होती आणि ते सगळे प्रेमाची व्यक्ती होती. आमच्या शिंदे साहेबांच्या सभेला जी व्यक्ती, प्रत्येक महिला, प्रत्येक जेंट्स जे होते ते खरंच आमचे मनापासून आलेले होते. आता हे काय, हे कालच्या सभेला सगळे रोजंदारीचा प्रकार होता. आम्ही वैजापूर शहरामध्ये राहतो, इतकी रोजंदारीचा प्रकार ना, तर आम्ही घरी गेल्यानंतर आम्हाला रस्त्याने बऱ्याच जणींनी विचारलं, आम्ही 300 रुपये रोजानी होतो, आम्ही 500 रुपये रोजानी होतो. अहो यांची लायकीसुद्धा नाही, यांनी रोजानी माणसं आणावेत. आमच्या सर फक्त एका आवाजावर आमच्या सरांनी जर आवाज दिला तर आमच्या सरांच्या पाठीमागं इतकी पब्लिक उभं राहते, आम्ही इतक्या महिला उभं राहतो, इतके जेंट्स उभं राहतात. आमचे सर त्या लेडीजमध्ये जेंट्समध्ये दिसतसुद्धा नाही. या लोकांना त्यांच्यावर इतकी वाईट परिस्थिती आली तर त्यांनी रोजानी पब्लिक आणली होती. रोजानी त्याच महिला आमच्या कॉलनीत राहिल्या आहेत. बऱ्याच जणांनी सांगितलं आम्हाला 300 रुपये रोज होता, आम्हाला 200 रुपये रोज होता. आमच्या सरांनी तसं काही करायची वेळच येत नाही ना, कारण की आमच्या सरांचं कर्तव्य लय महान आहे. सरांचं कर्तृत्व महान आहे आणि समाजकार्यामुळे लोक त्यांना स्वीकारतील असं मत दलित महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष असलेल्या संगीताताई आहिरे यांनी बिनधास्त बोलताना व्यक्त केलं आहे. मात्र या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया या मुलाखतीच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. आणि संगीताताई आहिरे यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त व्हायला विसरू नका. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, थांबूया इथेच. पुन्हा भेटूया एका अशाच बिनधास्त व्यक्तिमत्वासोबत बिनधास्तच्या निर्भीड व्यासपीठावर.